दर्शकांनो, मालिकेचा आजचा भाग कसला जबराट आहे. अखेर अखेर आता आकाशभूमी आणि संपूर्ण कुटुंबाला न्याय मिळालेला आहे आणि आता पुन्हा एकदा ते घर आपल्या नावावरती येत जबरदस्त धमाका झालाय. नक्की काय घडले पाहू. भूमी सांगायला लागते, पौर्णिमा सांग, काय ग, बॉम्ब का नाही फुटला? पौर्णिमा सांगायला लागते, कारण मी हे सगळं केलेलं आहे. बॉम्ब खरा नव्हताच. बाकी सगळी यंत्रणा जरी खरी असते ना, तरी जो बॉम्ब फोडण्यासाठी ठेवलेला आहे तो बॉम्ब खरा नव्हताच. मी तो बॉम्ब ऑलरेडी बदलून टाकला होता. त्यावरती भूमी म्हणते, तुम्हाला ही गोष्ट आधीच समजायला पाहिजे होती, कारण गायकवाड आणि पोलीस ज्या वेळेला इकडे आले त्यावेळेला त्यांनी आम्हाला बॉम्बमध्ये लावलेलं पाहिलं. त्यावेळेला त्यांनी लगेचच बॉम्बच काढले असते ना, पण त्यांनी बॉम्ब नाही काढले. तुम्हाला पकडलं, तुमच्याशी बोलत बसले, तुम्हाला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवलं आणि याचाच अर्थ बॉम्ब ते खोटे होते हे तुमच्या हुशार माइंडवाला समजायला पाहिजे होतं. आणि त्यावरती रागिणी चिडते आणि पौर्णिमा, तू माझ्यासोबत धोका केलास. यावरती पौर्णिमा म्हणते, मी धोका केला? धोका तर तुम्ही केला, तेव्हापासून धोका करताय. माझ्या अभिजितला तुम्ही मारून आता माझ्या अभिजितला मला तुम्ही विधवा केलं, तेचपासून तुम्ही धोका केलात. बरं, तरी सुद्धा मी मूर्ख तुमच्या नादाला लागले होते. पण काल माझे खऱ्या अर्थाने डोळे उघडले, ज्या वेळेला तुम्ही आता त्या सुतार इलेक्ट्रिशियनच्या समोर मरणासाठी मला समोर ठेवलं आणि मला मारण्यासाठी तुम्ही त्याला हे केलं, ढाल बनवलीत. त्याच वेळेला मी समजले की रागिणी पटवर्धन कधीही वेळ आली तर कुणालाही स्वतःच्या मुलाला मारू शकते, तर मी काय चीज आहे. आणि त्याच वेळेला मी ठरवलं की तुमचाच डाव तुमच्यावरती उलटवायचा आणि तुम्हाला अद्दल ही घडवायचीच. आणि म्हणूनच मी हा सगळा ट्रॅप रचला होता. माझा बदला पूर्ण झालाय, कारण तुम्हाला अडकवण्यामध्ये यशस्वी झाले आणि बाकी सगळ्यांना मदत करण्यामध्ये सुद्धा आता मी यशस्वी झालेली आहे. असं म्हणत मग आता इकडे पौर्णिमा बोलत आहे आणि त्यानंतर रागिणी चिडते, पौर्णिमा तू? पण पौर्णिमाला ती काही करणार तितक्यात पौर्णिमा तिचं फटकन थोबाड पडते. स्वतःच्या मुलाला मारणारी बाई, तू काय मला सांगणार आहेस ग? तुला धोका देऊन खरं तर मी पुण्याचं काम केलेलं आहे, असं म्हणत तिने आता इकडे चांगलंच फटकारले. आणि त्यानंतर मग आता गायकवाड सांगतात, चला लवकरात लवकर तुम्हाला जेलमध्ये जाण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यावरती भूमी म्हणते, जशाच तसं तुम्हाला म्हटलं होतं ना की तुमचा काळ संपत आलेला आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा तुम्हाला या सगळ्यामध्ये अजिबात मोक्ष मिळणार नाहीये. असं म्हणत भूमीने ताबडतोब आता इकडे रागिणीला जेलमध्ये पाठवण्याची व्यवस्था तर केलेली आहे. पण या सगळ्यामध्ये आता इकडे पौर्णिमा अचानकपणे आपल्यावरती फिरली, हे काही रागिणीला सहन झालेलं नाहीये. आणि चिडलेली रागिणी मात्र आता इकडे भूमीच्या समोर येऊन उभी राहते. भूमी म्हणते, अखेर दुष्ट शक्तींचा अंत हा होतो. कितीही तुम्ही हुशार असलात ना तरी सुद्धा तुमचा खेळ संपलेला आहे रागिणी पटवर्धन. रागिणीला ज्या वेळेला आता इकडे गायकवाड पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत, कॉन्स्टेबलनी तिच्या हातात बेड्या टाकल्यात आणि बेड्या टाकून तिला आता ज्या वेळेला ते घेऊन चालले त्यावेळेला खरं तर घाबरायला पाहिजे रागिणीने, पण ती घाबरतच नाहीये. न घाबरता ती आता मोठ्याने खदा खदा हसायला लागलेली आहे. आणि ती सांगते, काय मोठं तुम्ही हे करताय, हा काही शेवट नाहीये, ही खरी तर सुरुवात आहे. ही सुरुवात आता मला शेवटापर्यंत घेऊन जाणार आहे. त्यावरती रागिणीला आता इकडे भूमी म्हणायला, ते काय वेडबीड लागलंय की काय? म्हणजे आता डोक्यावरती परिणाम झाला की काय? जेलमध्ये जायचं या भीतीने डोकं बिकं तुमचं फिरलेलं दिसतंय. यावरती रागिणी सांगते, काही नाहीये, मी आत्ता जेलमध्ये जाईन आणि दुसऱ्या क्षणाला अशी जेलमधून बाहेर येईन. माझ्याबद्दल कोणताही पुरावा आता तुमच्याकडे नाहीये. काहीही झालं ना तरी सुद्धा मला जास्त दिवस अडकवून तुम्ही ठेवू शकत नाहीयेत. आणि तसंही तुम्ही आता आश्रित आहात. मुळातच हे घर, प्रॉपर्टी सगळं माझ्या नावावरती आहे. सगळी माणसं जरी तुमच्या बाजूने असली ना तरी हा पैसा, ही प्रॉपर्टी, हे सगळं माझं आहे, माझं. आणि हे माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाहीये. मी या सगळ्यामध्ये काहीही झालं ना तरी सुद्धा इथली मालकीण आहे आणि तुम्हाला मी बेघर करण्यामध्ये यशस्वी ठरले. त्यावरती भूमी हसायला लागते आणि ती सांगायला लागते, ज्या वेळेला वेळ पलटते ना त्यावेळेला सगळ्याच गोष्टी अशा पद्धतीने काही व्हायला लागतात ना की आता एक करत सगळे फासे पलटत असतात. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही हळूहळू अथर्ववरती चांगलाच विश्वास ठेवायला लागला होतात. प्रत्येक वेळेला अथर्वला सह्या करायला सांगत होतात. अथर्व सांगेल त्या गोष्टींवरती सह्या करत होतात. बिनदिक्कतपणे कोणताही पुढचा मागचा विचार न करता तुम्ही सह्या केल्या होत्यात ना, मग या सह्या तुम्हाला आता मात्र उपयोगाला आणल्या आहेत. आणि या सह्यांच्यामुळे आता सगळी प्रॉपर्टी आमच्या नावावरती झालेली
झालेली आहे, असं म्हणत भूमी आता जोराजोरात हसायला लागते आणि हे पाहून आता रागिणीच्या पायाखालची जमीन हलते. काय काय केलं काय तुम्ही? यावरती अथर्व म्हणतो, जे तू आमच्या बाबतीत केलंस ना तेच आम्ही तुझ्या बाबतीत केलं. मी तुझा विश्वास संपादन करण्यामध्ये यशस्वी ठरलो आणि त्यानंतर तुझा विश्वास संपादन केल्यानंतर मग मात्र आता इकडे मी ज्या वेळेला प्रॉपर्टीचे पेपर घेऊन तुझ्याकडे आलो ना त्यावेळेला त्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती डोळे झाकून तू सही केलीस आणि ही सही केलीस ना त्याच वेळेला तू पूर्णपणे अडकलेली होतीस. ही सही करून तू तुझ्या पायावरती धोंडा मारून घेतलेला आहेस. असं म्हटल्यावरती मग आता रागिणी चिडली आणि ती म्हणते, काय तू माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसलास, तू माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसलास. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते, बघताय ना गायकवाड सर बघताय ना कशी माझी फसवणूक झालेली आहे. ती माझी या सगळ्यामध्ये खूप मोठी फसवणूक झाली. मला आता न्याय हवा आहे. लवकरात लवकर यांना सगळ्यांना अटक करा. का माझ्यासोबत अशी फसवणूक केलेली आहे, बोला लवकर. यावरती गायकवाड म्हणतात, चोराच्या घरामध्ये जेव्हा चोरी होते ना तेव्हा आता पोलीस काही करू शकत नाहीयेत. मुळातच त्या चोराने चोरीच करून जर संपत्ती आणलेली आहे आणि ती संपत्ती परत त्याच्या मूळ मालकाच्या इथे गेली तर कसला गुन्हा आलाय? नाही ना. त्यामुळे आता इकडे काहीही झालं तरी कोणत्याही प्रकारची तुमची कंप्लेंट नोंदवून घेतलं जाणार नाही. जे ज्याचं आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्यासाठी तुम्ही आता काहीच करू शकत नाही. रागिणीला तर आता इकडे आड आणि तिकडे विहीर अशी आता अवस्था झालेली आहे आणि रागिणी या सगळ्यामध्ये टोटली घाबरलेली आहे. आणि त्यानंतर मग आता अथर्व म्हणतो, घेऊन जा हिला, जशास तसं व्हायला पाहिजे. आईच्या नावाला कलंक आहे ही बाई आणि आता प्रत्येक माणुसकीचं नातं हिने कलंकित केलेलं आहे. आत्ताच्या आत्ता हिला घेऊन जा. आणि त्यावरती मग आता इकडे रागिणी चिडते, ए अथर्व, माझ्यासोबत हे सगळं वागून तू काही चांगलं नाही केलेलं आहेस. काय केलंस काय? मलाच धोका दिलास. मी तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्यानंतर तू आता मलाच धोका दिलास. ते काही नाहीये, सोडणार नाही, मी तुम्हाला सोडणार नाही. असं म्हणत रागिणी आता मात्र चिडलेली आहे. त्यावरती आकाश म्हणतो, तू आमचं काहीच वागणं करू शकत नाहीयेस. कारण कसं आहे ना, आतापर्यंत तुझी माणसं ही पौर्णिमा होती, ती पौर्णिमा सुद्धा आता आम्हाला मदत करत आहे. बरं इतकंच नाहीये तर आता तुझ्याकडे जी प्रॉपर्टी होती आमची हडप केलेली ती सुद्धा आम्ही परत घेतलेली आहे. आणि काहीही झालं तरी आता तुझ्याकडे ना प्रॉपर्टी आहे, ना पैसा आहे, ना कोणताही माणूस आहे. आणि त्याचमुळे तुला आता जेलमध्ये जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाहीये. काहीही झालं ना तरी सुद्धा तू आता अडकली गेलेली आहेस. असं म्हटल्यावर ती रागिणी चिडले. तिला आता आपली हार सहन होत नाहीये आणि चिडल्या कारणाने ती आता पूर्णपणे खूप रागराग करते आणि भूमी सांगते, तुम्हाला सांगितलं होतं ना तुमचा कर्दन काळ जवळ आलेला आहे आणि तोच कर्दन काळ बनून आता इकडे तुम्हाला जेलमध्ये पाठवत आहे. असं म्हटल्यावर ती गायकवाड म्हणतात, चला जेलमध्ये चला. रागिणी खूप चिडली, धोका केलाय माझ्यासोबत, धोका केलाय. यावरती आता भूमी सांगायला लागते, धोक्याच्या गोष्टी तुम्ही तर बिलकुल करायच्या नाहीये. धोका काय असतो हे तुमच्याकडे बघूनच तर समजलेलं आहे. आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही झालं तरी सुद्धा आता तुम्हाला हा धोका उलटा मिळालाय आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आता या सगळ्यातून वाचू शकत नाहीयेत. यावरती रागिणी चिडलेल्या रागिणीला आकाश आता सांगायला लागतोय, अच्छा म्हणजे ज्या वेळेला तुझ्यावरती आलं त्यावेळेला आता तुला म्हणजे पोलिसांची हे आली, पण ज्या वेळेला तू धोका करत होतीस त्यावेळेला तुला आता अजिबात कोणत्याही परिस्थितीची जाणीव झाली नाही. फायनली गायकवाड आणि त्यांच्या टीमने रागिणीला अटक केले आणि फायनली जेलमध्ये घेऊन गेले आणि एक दुःखाचा काळ संपून सुखाचा काळ सुरू झालाय. अखेर आकाश, भूमी आणि बाकी सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप आनंदाचा क्षण आलेला आहे. रागिणीची रवानगी सत्यामध्ये जेलमध्ये झाली. त्यानंतर सगळेजण आता घरात आलेत आणि भूमी छानपैकी तयार होते. आकाश तिच्याकडे पाहतोय आणि त्यावेळेला भूमी म्हणते, काय आकाश, काय बघतोयस तू? यावरती भूमी आता आकाश सांगायला लागतो, बरेच दिवस झाले म्हणजे ह्या रागिणी आत्यामुळे साधं आपल्याला गोष्टी बोलता सुद्धा आलेल्या नाहीयेत. म्हणजे आपण तसं बघायला गेलं तर एकत्र राहत नावाला होतो फक्त, पण आता आपण एकमेकांशी बोलण्यासाठी सुद्धा रागिणी आपल्यावरती लक्ष ठेवून होती. खरंच ते दुःखाचे दिवस संपलेत आणि सुखाचा काळ आता सुरू झालेला आहे. असं म्हटल्यावरती भूमी सांगते, खरंच आहे, नियतीने आपल्यासोबत इतके दुःख दिले पण फायनली आपल्याला न्याय सुद्धा मिळवून दिलेला आहे. आकाश,
खरं सांगायचं तर आज खऱ्या अर्थाने आपण त्या रागिणीच्या तावडीतून मुक्त झालेलो आहोत आणि रागिणीचा खेळ संपलेला आहे. आणि त्यावरती आकाश सांगायला लागतोय, हो भूमी, काहीही झालं ना तरी सुद्धा आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण पुन्हा ते दिवस आठवायचे नाहीत, आपले खूप छान दिवस सुरू झालेत असं म्हणत आता ते दोघं जण एकमेकांशी गप्पा मारत बसलेले आहेत. आणि त्यावरती आकाश आता भूमीला म्हणतोय, एक प्रश्न विचारू का तुला? यावरती भूमी म्हणते, बोल ना. त्यावरती आकाश सांगायला लागतो, मुळातच आता इकडे तुझा कसला विचार आहे? यावरती म्हणते, कशाबद्दल? यावरती तो सांगायला लागतो, बाळाबद्दल. यावरती ती म्हणते, हो तर मी तर आता बाळाचे इतके लाड करणार आहे ना, मनूला काय हवं नको सगळं सगळं पाहणार आहे. मनूची काळजी टोटली मीच घेणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मनूला आता त्रास नाही झाला पाहिजे. यावरती तो म्हणतो, एक मिनिट भूमी, तुझं काहीतरी चुकतंय. मी मनूच्या बाळाबद्दल बोलतच नाहीये. यावरती भूमी आता सांगायला लागते, मग मग तू कुणाबद्दल बोलतोयस? यावरती तो सांगायला लागतोय, मी आपल्या बाळाबद्दल बोलतोय. म्हणजे बघ ना, तू आता मानसी आणि अथर्व यांचा विचार करतच नाहीयेस. यावरती भूमी म्हणते, म्हणजे काय तुला म्हणायचंय? यावरती तो सांगतो, अगं मानसी आणि अथर्व यांचं बाळ नाही, त्याच्यासोबत खेळायला कोणीतरी पाहिजे की नाही? आणि आता क्षितिजाला पण भाऊ पाहिजेच की नाही? म्हणजे बघ, आता आपलं क्षितिजा ही आहे महाजन आणि मनू आणि यांचं मूल येईल ते पटवर्धन. आणि त्यानंतर मग जर का आपण अजून एक बाळ आणलं तर आपली मेजॉरिटी होईल की नाही? दोन आता महाजन आणि एक पटवर्धन. आणि जर मानसी आणि अथर्व यांनी सुद्धा दुसरा विचार केला ना तर आपण तिसरा विचार करूया, म्हणजे आपली टीम ही नेहमी मोठीच असेल. यावरती भूमी सांगते, अच्छा म्हणजे तुला काही क्रिकेटची टीम करायची आहे का? असं बोलत दोघं जण आता थट्टा मस्करी करत आहेत. आणि त्याच वेळेला इकडे क्षितिजा या दोघांना पाहते आणि क्षितिजा तिकडून पुढे आलेली आहे. आणि बाद झालं, चला तुमचा रोमॅन्स टाइम संपलेला आहे आणि आता फॅमिली टाइम सुरू झालेला आहे. त्यावरती भूमी म्हणते, अगं फॅमिली टाइमच तो आहे ना. त्यावरती ती सांगायला लागते की मी तुमच्या फॅमिलीमध्ये नाहीये, तर आता हा फॅमिली टाइम कसा सुरू होईल? चला चला खाली, सगळेजण तुमची आता वाट पाहत आहेत, लवकरात लवकर खाली चला असं म्हणत ते आता त्या दोघांना खाली घेऊन आलेली आहे. आणि खाली खरा फॅमिली टाइम सुरू झालाय. सगळेजण देवी आईच्या इकडे जमलेले आहेत. यावरती भूमी म्हणते, अच्छा चला चला आपण खाली जाऊया. मग आता आई योगेश्वरीच्या इकडे सगळेजण जमलेत आणि देवी आईचे आभार मानतायत. भूमी सांगते, प्रत्येक वेळेला आमच्यावरती संकट आलेलं आहे आणि त्या वेळेला त्या संकटातून आता मात्र तू आमची सुटका करत आलेली आहेस. या सुद्धा संकटातून तू आमची सुटका करून आमचं कुटुंब छानपैकी एकत्र आणलंस. आई योगेश्वरी, तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत. खरंच माझ्या या कुटुंबाला कुणाचीही नजर नको लागू दे. आता आम्हाला सुखाचे दिवस येऊ दे असं म्हणत भूमी आता आई योगेश्वरीकडे प्रार्थना करते. आणि त्यावेळेला अथर्व सांगतोय, ज्या वेळेला ती बाई गेलेली आहे ना तेव्हाच खरे आपले सुखाचे दिवस आता सुरू झालेले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये ती बाई आपल्या आयुष्यात आता परत येणार नाहीये. यावरती मग आता अथर्व म्हणतो, चला चला मी छानपैकी केक कट करण्यासाठी आणलेला आहे, केक कट करूया आणि सेल्फी आता काढूया. पौर्णिमा सांगायला लागते, खरं तर माझे सुद्धा डोळे उघडलेत. मला सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे म्हणजे मी जे काही कृत्य केलं ना त्यासाठी खूप वाईट वाटत आहे, पण आत्ता माझे डोळे उघडलेले आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी मला माफ केलं यासाठी खरंच तुमचे आभार. त्यानंतर मग आता छानपैकी इकडे केकचं कटिंग सुरू झालेलं आहे आणि सगळेजण केक कट करतायत. अथर्व म्हणतो, एक सेल्फी आणि अथर्व आता इकडे छानपैकी एक सेल्फी सुद्धा घेतोय. हे सगळं चालू असताना रागिणीचा जेलमध्ये रवानगी करत सगळं कुटुंब एकत्र आलेलं आहे. आता हा मालिकेचा कदाचित शेवटचा भाग असू शकतो. मालिका संपलेली आहे की याचा नवीन काही अध्याय सुरू होणार आहे किंवा आता मालिकेमध्ये नवीन काही टर्निंग पॉइंट येणार आहे हे मात्र उद्या समजणार. पण कदाचित मालिकेचा हा शेवटचा भाग सुद्धा असू शकतो.